नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते की त्या भास्कर दादांनी मात्र आता जी काही मुदत दिली होती 7 दिवसांची ती आता वाढवली। तेव्हा काव्या विचारते की का वाढवली। आता 15 दिवसांची मुदत आता केलेली आहे असे नंदिनी सांगते आणि जीवाने त्यांच्यावर हात उचलला होता, त्यांना मारहाण केली म्हणून आता त्यांनी हे असे केले असे नंदिनी जेव्हा सांगते तर काव्या म्हणते की जीवाची ती पहिलीच खोड आहे, काही झाले तरी लगेच हात अगदी वर उचलायचा आणि मारायला धावायचे, स्वतः मात्र राग आवरायचा नाही, ही त्याची पहिली जुनी सवय आहे। आता काव्या असं म्हटल्यानंतर नंदिनीला धक्का बसतो, कारण आता काव्या जी काही बोलत आहे तर ती जीवाबद्दलची सवय आता काव्याला कशी माहिती आहे हा प्रश्न नंदिनीला पडतो। त्यानंतर मात्र आता जीवा आणि भास्कर आता एकमेकांना भेटायला जे काही कॅफेमध्ये आलेले असतात तर तेथे आता मालिनीची ही मैत्रीण येते, ती मात्र आता जीवाला तेथे पाहते आणि हाच तो काव्याचा बॉयफ्रेंड आहे असे मात्र ती आता म्हणून लगेच फोटो काढते आणि फोटो काढून मात्र ती मालिनीला तो फोटो पाठवते। मालिनी मात्र आता हा फोटो पाहते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला जीवाच आहे। आता जीवा आणि काव्य हे दोघांचं अगोदर प्रेम होते हे सत्य मात्र आता मालिनी समोर आलेलं असतं। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा। धन्यवाद।